उल्हासनगरचे भारतीय दलित पॅंथरचे प्रथम माजी नगरसेवक आणि महापालिका शिक्षण विभागाचे माजी उपसभापती महादेव सोनवणे यांच्या 70व्या वाढदिवसानिमित्त मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यालयात 3000 विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आलं असून यावेळी अनेक मान्यवरांनी सोनवणे यांच्या जीवनपटावर प्रकाश टाकलाय। उल्हासनगर शहरात 1986च्या काळात भारतीय दलित पॅंथरचा झंझावात होता। त्याचवेळी उल्हासनगर महापालिकेच्या निवडणुका लागल्या। त्या निवडणुकीत भारतीय दलित पॅंथरचे नगरसेवक म्हणून महादेव सोनवणे हे राज्यात निवडून आले होते। त्यांनी नगरसेवक पदाच्या काळात सम्राट अशोक नगरचा मुहूर्तमेढ रोवली। त्यांच्या कार्यकाळात परिसराचा चांगला विकास झाला। दरम्यान त्यांनी मातोश्री रमाबाई आंबेडकर शाळेचे रोपटे लावून त्या रोपट्याचं एका वृक्षात रूपांतर केले। तेव्हा महादेव सोनवणे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून रमाबाई आंबेडकर विद्यालयात कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। तसेच माजी आमदार पप्पू कलानी, दलित नेते व RPI सेक्युलरचे राष्ट्रीय अध्यक्ष श्यामदादा गायकवाड, भारतीय दलित पॅंथरचे नेते आणि साहित्यिक एकनाथ जाधव, अशोका फाउंडेशनचे अध्यक्ष शिवाजी रगडे, नगरसेवक नाना बागुल, माजी नगरसेवक नाना पवार, गज्जन शेळके, वंचित बहुजन आघाडीचे ॲडव्होकेट उज्ज्वल महाले, डॉक्टर अनंत मक्कळ, शिवसेनेचे विभाग प्रमुख दशरथ चौधरी, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष दुर्गेश पांडे यांनी महादेव सोनवणे यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। या कार्यक्रमाचं आयोजन मुख्याध्यापक प्राथमिक GT पवार सर, मुख्याध्यापिका मीनाक्षी सोनवणे, माध्यमिक यांनी केलं होतं। वृत्तसंकलन अशोक शिरसाट।